आष्टी तालुक्यातील कऱ्हे वडगाव येथील गायकवाड बंधू यांच्या गट नंबर 148 या जमिनीत जेसीबी मशीनद्वारे सपाटीकरणाचं काम चालू असताना जमिनीत पितळी हंडा आढळून आला। हंड्यात देवदेवतांच्या मूर्तींसह इतर अनेक वस्तू होत्या। गायकवाड बंधूंनी त्वरित आष्टी तहसीलला कळवून या सर्व वस्तू शासन जमा करून आपला प्रामाणिकपणा दाखवलाय। आष्टी तालुक्यातील कऱ्हे वडगाव येथील शेतकरी बाबासाहेब गायकवाड, गंगाधर गायकवाड आणि परिवंत गायकवाड यांच्या मालकीच्या गट नंबर 148 या जमिनीमध्ये जमीन सपाटीकरणाचं काम सुरू होतं। हे काम सुरू असताना जेसीबी मशीनच्या बकेटला लागून एक हंडा जमिनीवर आला। तो पाहताच हे गुप्तधन असेल असं वाटल्यानं गायकवाड बंधूंनी परिसरातील नागरिकांना आणि आष्टी पोलीस व तहसील प्रशासनाला याबाबत त्वरित माहिती दिली। त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी ते भांडे ताब्यात घेतले। यामध्ये पितळ सदृश्य चेपलेल्या अवस्थेतील गौतम बुद्ध, गणपती, विठ्ठलाची तसेच दुर्गा देवीची, दत्तात्रयाची तसेच वीरदेवाची, खंडोबा ज्योतिबाची, याचबरोबर लक्ष्मी देवी सहित सर्व देवतांच्या मूर्ती तसेच तांब्याचे, पितळाचे 40 टाळ, 1 घंटी, 2 शंख, पिवळ्या धातूच्या 21 अंगठ्या, देवदेवतांच्या मूर्ती, महादेवाची दगडाची पिंड, तुळशीची माळ आणि रुद्राक्ष मणी, चिलीम, लाकडी कुंकवाचा करंडा असा ऐवज आढळून आलाय। या सर्व वस्तूंचा रीतसर पंचनामा करून आष्टीचे नायब तहसीलदार प्रदीप पांडुळे यांनी या वस्तू ताब्यात घेऊन आष्टी येथील कोषागार कार्यालयात सीलबंद करून ठेवल्यात। तर सापडलेल्या या वस्तूंमध्ये सोन्याच्या वस्तू किती आणि पितळी किती याचा अद्याप खुलासा झालेला नाहीये। पुढील कारवाई आष्टीचे नायब तहसीलदार पांडुळे हे करतायत। तर हे गुप्तधन पाहण्यासाठी घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। जर सोन्याच्या वस्तू असतील तर त्या किती किमतीच्या असतील हाही अंदाज कुणाला नाहीये। मात्र शेतात मिळालेलं हे गुप्तधन कुठलीच अभिलाषा न बाळगता गायकवाड बंधूंनी शासन जमा करून आपला प्रामाणिकपणा दाखवल्यानं त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होतंय। जमिनीतील गुप्तधनावर शासनाचा अधिकार असतो म्हणून आपण प्रशासनाला कळवून त्या वस्तू प्रशासनाकडे जमा केल्यात। मात्र त्या वस्तू आमच्या पूर्वजांची आठवण असून त्यासाठी आम्ही कायदेशीर पद्धतीनं शासनाकडून पुन्हा या वस्तू मिळवण्याचा प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया शेतमालक परिवंत गायकवाड यांनी दिली। काल 28 तारखेला म्हणजे परवा 28 तारखेला कऱ्हे वडगाव या ठिकाणी आमच्या शेतामध्ये सपाटीकरणाचे काम चालू होते। काम चालू असताना त्याच्यामध्ये जेसीबीवाल्याने आवाज दिला, बाजूला थांबलो होतो। तर आवाज दिल्यानंतर त्याला सांगितलं वा काहीतरी निघलं इथं। आम्ही गेलो तर निघलं तर आम्ही पाहिलं तर ते हंडा भेटला। हंडा मी बाहेर काढल्यानंतर मग आम्ही काय केलं, ते सगळे बाहेर काढले। त्याच्यामध्ये देवादेवतेच्या मूर्ती होत्या, गौतम बुद्धाची मूर्ती होती, विठ्ठल रुक्माची मूर्ती होती, खंडोबाच्या होत्या, अशा बऱ्याच प्रकारे मूर्ती होत्या। पुन्हा पिळ्याच्या अंगठ्या होत्या, बरंच असं सामान होतं। मग आम्ही काय केलं, ते सामान पाहिल्यानंतर आम्ही पोलीस यंत्रणाला गोडसे साहेबांना फोन केला आणि नायब तहसीलदार पांडुळे साहेब यांना बोलून घेतलं किंवा असं ऐवज आम्हाला सापडलेलं आहे, हे पहा। मग त्यांनी आल्यानंतर पंचनामा केला। आम्ही त्यांना सांगितलं, ते म्हणले, आम्ही त्यांनी विचारलं काय आहे। मी म्हणलं वा हे जे सगळं जे सापडलेलं आहे आमचं वडीलपारची जमीन आहे आणि याच्या म्हणजे आजोबांनी यांनी तरी कुणी त्यावेळेस ठेवलं असेल। तर आम्ही प्रामाणिकपणे दाखवतो की आम्हाला हे शासनाचं आहे, याच्या 3 फुटाच्या खाली शासनाचा अधिकार असल्यामुळं आम्ही शासनाला कळवलं आहे। आणि नायब तहसीलदार आहे आणि गोडसे साहेब PSI हे आले, यांनी पंचनामा केला। पंचनामा केल्यानंतर आम्हाला हे सगळं मटेरियल घेऊन आम्हाला त्यांनी तहसीलमध्ये दिलं। तहसीलमधून आम्ही कोषागार कार्यालयामध्ये गेलो। कोषागार कार्यालयात गेल्यानंतर मी परिवंत उत्तमराव गायकवाड, माझे भाऊ बाबासाहेब उत्तमराव गायकवाड, गंगाधर उत्तम गायकवाड, आम्ही तिघांच्या नावी जमीन असल्यामुळं आम्ही तिघं पण तिथं हजर होतो। आम्ही सर्वांसमोर त्यांनी आमचे पंचनामे घेतले आणि ते सगळं आम्ही जमा केलं त्यांच्याकडं। त्यांनी शील वगैरे लावलेलं आहे। आमची एकच विनंती आहे शासनाला की भविष्यामध्ये हे आमच्या वडीलपारले असल्यामुळं आम्हाला मिळालं हे ते बरं होऊन जाईल, अशी आमची विनंती आहे। आम्ही प्रामाणिकपणे दाखवला, पूर्ण गावातल्या लोकांना आम्ही बोलवलं, आम्ही सगळ्याला सांगितलं आणि हे आम्ही शासनाचा जमा केला। प्रतिनिधी नंदू परदेशीसह दत्तराज पवार, NTV न्यूज मराठी, आष्टी, बीड।